आणि आता बातम्या पाहायच्या आहेत। बातमी मुंबईतनं येतेय। पवईमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आलाय। मुंबई मनपाचं काम करणाऱ्या कामगारांना टेम्पोनं धडक दिल्याचं पाहायला मिळालं। पवईच्या मोरारजी नगर येथील ही घटना आहे। 3 कामगार यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येतेय। मुंबईतनं ही बातमी समोर येतेय। पवईमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आलाय। मुंबई मनपाचं काम करणाऱ्या कामगारांनाच टेम्पोची धडक बसली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। नेमकं काय घडलंय सांगतोय माझा सहकारी ऋतिक गणकवार सध्या संपर्कात आहे। ऋतिक, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि सध्या चालकाला अटक झाली आहे का? नक्कीच दुपारची ही घटना आहे। पवईच्या मोरारजी नगर परिसरामध्ये महानगरपालिकेचं साफसफाईचं काम सुरू होतं। हे महानगरपालिकेचे कर्मचारी होते, नाले सफाईचं काम जे आहे ते करत होते। मात्र याच ठिकाणी आपण बघतोय की बोगद्याच्या खाली एक भरधाव वेगाने टेम्पो आला आणि टेम्पोने चक्क 3 जणांना धडक दिलेला आहे। धडक एवढी भीषण होती की रस्त्यावरून थेट ते कामगार जे आहेत ते नाल्यात पडल्याचं पाहायला मिळतंय आणि टेम्पो चालकाने धडक देऊन त्याच्या ठिकाणून फरार झालेला आहे। हिट अँड रनची ही घटना आहे। या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। पवई पोलीस सध्या चालकाला शोधत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या घटनेमध्ये जे कामगार आहेत ते गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। आपण NDTVवर नेमकं काय घडलं, याची भीषणता काय होती, या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। पवईमध्ये हे सगळं प्रकरण घडलंय। हिट अँड रनचा प्रकार घडलेला पाहायला मिळतोय। खरं तर हे महानगरपालिकेचे कर्मचारी होते आणि त्यांना हा ट्रक धडक देऊन पसार झाल्याचं पाहायला मिळालंय। मुंबई मनपाचं काम करणाऱ्या कामगारांनाच या टेम्पोनं धडक दिली।